अंजलीताई, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होत होते, राजीनाम्यासाठी दबाव आणला जात होता, तेव्हा ते स्वतःला अलिप्त करू पाहत होते वाल्मिक कराडपासून, पण आता आठवणीत रमताना दिसतात। काय म्हणायचं या सगळ्याला? म्हणजे माझा त्यांना खरंच खूप संताप होतोय, मला चीड येते सगळ्याचीच, म्हणजे सगळ्या तिथल्या लोकांची, त्या धनंजय मुंडेंची आणि त्यांच्या बुद्धीची मला कीव करायची वाटते की हाच व्यक्ती काही दिवसांपूर्वी आपल्याला ओरडून ओरडून सांगत होता की माझा काही संबंध नाही, माझं त्यांचं ठीक आहे, आम्ही मित्र आहोत, पण असं काही घेणं देणं नाही, मी राजीनामा कशासाठी द्यायचा। आज हा व्यक्ती जे बोललाय तर अशा कराड बद्दल बोललाय की जो निष्ठुर, क्रूर नाही तर तो राक्षसी आहे। त्यांनी आताच्या घटकेला आपण 5 महिने बघत होतो, 5 महिने तब्बल, की या व्यक्तीने किती दहशत माजवली आहे तिथे। तिथे ती बंदुकांची म्हणा, त्यांच्या टोळ्यांची म्हणा, त्यांच्या क्रौर्याची म्हणा, हे सगळं 5 महिने आपण डिसेंबर ते एप्रिल बघितल्यानंतर ती सगळी संतोष देशमुखांची सगळी ते फोटो आले, ते सगळे व्हिडिओ आले, तो ऍक्च्युअली तिथे ते व्हिडिओ बघत होता, ते होताना लाईव्ह बघत होता, हे सगळं कळल्यानंतर धनंजय मुंडेंची जीभ कशी चालली मला खरंच कल्पनाच करवत नाही की ते बोललेच कसे की कराडची उणीव वाचते त्यांना। मला आता खरंच तिथल्या जनतेला आवाहन करायचंय की आज आता हा लढा तुमच्या हातात आहे। जर तुम्ही याच्या पुढे धनंजय मुंडेला निवडून दिलं तर खरंच तुमच्या कर्माची फळं तुम्ही भोगा। याच्या पुढे त्यांच्या विरुद्ध मी परळीत कधीही पाऊल टाकणार नाही आणि कधीही लढा देणार नाही। जर तुम्ही याला पुन्हा कधी निवडून दिलं तर, आणि जर हे सगळं संपवायचं असेल तर हा लढा आता तुमचा जास्त आहे, महाराष्ट्राचा त्याच्या नंतर होईल। तर आताच्या घडकीला माझं आव्हान आहे प्रत्येक अशा परळीच्या माणसाला की ज्याला खरंच वाटतंय हे चित्र बदलावं, धडा शिकवा या धनंजय मुंडेला आता। अंजलीताई, अर्थात स्वाभाविक अशी सगळी प्रतिक्रिया असणं, पण आता थोड्या वेळापूर्वीच धनंजय देशमुख, सरपंच देशमुखांचे बंधू यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांनी अर्थातच हे सगळं बघितलं, आपल्याला कल्पना असेल की त्यांना काय वाटलं असेल या सगळ्याविषयी। ते म्हणाले की धनंजय मुंडे असं म्हणतात की काय चुकलं असेल त्याचं ते न्यायालय बघून घेईल, एक प्रकारे ते आव्हान उभं करतात का सगळ्या या व्यवस्थेलाच? नाही, ते आव्हान नाही, त्यांना माहिती आहे की कोणीच काही करू शकणार नाही, कारण न्यायालयात जे मॅटर जाईल त्याच्यावरच निर्णय होणार ना। पण मॅटरच जाताना मुळात सगळं डायल्यूट करून गेलं, काही होणार नाही आणि वर्षानुवर्ष न्यायालयात चालत राहील त्याचा त्यांना पूर्ण अंदाज आहे। कारण आत्ताच्या घटकेला सगळ्यात ती जी केस आहे त्याच्यावर तारीख पे तारीखच चालली आहे, आता ती मॅटर हिअर पण होत नाहीये, म्हणून त्यांना ती खात्री आहे की काहीच होणार नाही आणि माझा मित्र शेवटी बेल घेऊन सुटून बाहेर येईल। म्हणून मी म्हणते की आता फार वेळ आली आहे लोकांनी हा धडा शिकवण्याची त्यांना। बरं, धन्यवाद अंजलीताई आपल्या या प्रतिक्रियेसाठी। तर अंजली दमनिया यांची प्रतिक्रिया, धनंजय मुंडे यांच्या विधानाचा निषेध करत असताना त्यांनी या सगळ्याबाबत आता लोकांनीच धडा शिकवावा धनंजय मुंडे यांना, असं आवाहन केलेलं आहे। धनंजय मुंडे यांचं हे विधान, वाल्मिक कराडबाबत धनंजय मुंडे यांनी हे विधान केलेलं आहे। एक माणूस आपल्या सोबत नाही याची जाणीव होते, असं भर भाषणामध्ये धनंजय मुंडे म्हणाले। भर भाषणामध्ये धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण आली आणि वाल्मिक कराडच्या आठवणीमध्ये धनंजय मुंडे यांनी हे विधान केलेलं आहे। धनंजय मुंडे पुढे असंही म्हणाले की वाल्मिक कराड याचं काय चुकलं असेल ते न्यायालय बघेल। तर धनंजय मुंडे यांच्या या विधानावरून आता स्वाभाविकपणे तीव्र प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। परळीमधल्या भाषणामध्ये धनंजय मुंडे यांनी हे विधान केलं। आपल्याला कल्पना आहे की वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगामध्ये आहे। सरपंच देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि त्या अनुषंगाने अर्थातच धनंजय मुंडे जेव्हा या सगळ्या भाषणामध्ये, भर भाषणामध्ये सगळ्यांच्या समोर वाल्मिक कराडची आठवण काढतात तेव्हा स्वाभाविकपणे त्याच्यावरती तीव्र संताप येण्यास अपेक्षित आहे आणि तसाच संताप येताना पाहायला मिळतोय। धनंजय देशमुख जे मृत संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांनी सुद्धा आता पुढारी न्यूजकडे जी प्रतिक्रिया दिली ती अर्थातच उद्विग्नता व्यक्त करणारी होती। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांची प्रतिक्रिया आपल्याला हेच सांगते की अशा पद्धतीने जर का धनंजय मुंडे यांच्यासारखे लोकप्रतिनिधी, मंत्रिपदावरती राहिलेले लोकप्रतिनिधी जर वक्तव्य करणार असतील तर याकडे कसं बघायचं, याला काय म्हणायचं, लोकांनीच आता खरं तर या सगळ्याचा न्याय करायला हवा अशी मागणी अंजली दमनिया यांनी केली आहे। धनंजय मुंडे यांचं हे चर्चेतलं विधान
काय चुकलं असेल ते न्यायालय बघेल असा उल्लेख त्यांनी वाल्मिक कराडबाबत केलेला आहे. धनंजय मुंडे यांना भाषणादरम्यान गुंड वाल्मिक कराड याची आठवण झाली. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो आणि अर्थातच त्या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा प्रामुख्यानं आरोप झालेले होते आणि अशात आता जेव्हा वाल्मिक कराड हा तुरुंगामध्ये आहे, गजाआड आहे, तेव्हा धनंजय मुंडे यांनी भाषणादरम्यान त्याची आठवण काढणं अर्थातच यातून एक चुकीचा संदेश जातोय आणि त्याकडे अधोरेखित करणं, लक्ष वेधणं हे या क्षणाला महत्त्वाचं आहे. धनंजय मुंडे यांनी केलेलं हे विधान ज्यावरनं आता टीकेची झोड उठली आहे. धनंजय मुंडे यांनी भर भाषणामध्ये गुंड वाल्मिक कराड याची आठवण काढली. एक माणूस आपल्यासोबत नाही याची जाणीव होते असं पुढे धनंजय मुंडे म्हणाले. अर्थातच त्यांचा रोख हा वाल्मिक कराड याच्याबाबत होता.